उमेद आणि महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी यांची युनियन या दोन्ही संघटना इथे गेले अनेक दिवस आंदोलनाला बसले आहेत। हे दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकार यांच्याकडे दुर्लक्ष करते। काल इथे एक मोठा मेळावा होता, त्यावेळेस यांना इथून काढून टाकण्यात आलं। आमच्या कष्ट करणाऱ्या महिला महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातून इथे आलेल्या आहेत, त्यांच्याशी कोणी चर्चेला पण बसलेलं नाही। आता एक अभ्यास काहीतरी गट वगैरे केलेला आहे। उमेदच्या महिला हा अभ्यास गट करण्याची गरजही नाही आहे। अनेक वर्ष ते अतिशय उत्तम काम करत आहेत। नुसता अभ्यास गट करून हा प्रश्न सुटणार नाही आहे। तातडीने त्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत अशी आमची आग्रहाची भूमिका आहे। आंदोलकांची संख्या काही कमी नाही आहे। निवडणुका तोंडावर आल्यात। आज शेवटची कॅबिनेट झाली, मॅरेथॉन निर्णय झाले। मुंबई एंट्री पॉईंटवरती टोल माफी देण्यात आली आहे। आधी लाडकी बहीण योजनेनं सरकारी तिजोरी खळखळाट अशी परिस्थिती होती, त्यात आपण टोल मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण आता हे सरकार हताश झालेलं आहे। त्यांना कुठलाच मार्ग दिसत नाही। लाडक्या बहिणींची योजना तर केली त्यांनी, पण त्यांना हे लक्षात आलेलं आहे की लाडक्या बहिणी फार हुशार आहेत। लोकसभेला त्यांना बहिणी लाडक्या नव्हत्या, जेव्हा दणका बसला लोकसभेला त्याच्यानंतर बहिणी लाडक्या झालेल्या आहेत। त्याच्यामुळे या महाराष्ट्रातली मायबाप जनता ही फार हुशारही आहे आणि ती स्वाभिमानी आहे, आणि अशी नाती पैशांनी विकत घेता येत नाहीत। हेच त्या सरकारचं दुर्दैव आहे। त्यांना असं वाटतं की 50 खोके एकदम ओके, ते अशी जी भावना त्यांची आहे, त्याच्यामुळे लोक पैशांनी विकत घेतली जातात। महाराष्ट्रातली माणसं ही स्वाभिमानी आहेत। ही छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। त्याच्यात सगळ्या गोष्टी पैशांनी होत नाहीत आणि नाती पैशांनी विकत घेताच येत नाही। ह्याच्यातच या सरकारचं अपयश आहे। अर्थातच आता जे काही निर्णय होत आहेत 2 वर्ष सरकारमध्ये, हे निर्णय आधी का नाही झाले? हे सगळे निर्णय लोकसभेला जो दणका बसला त्याच्यानंतरच येत आहेत ना, आधी का नाही आले? जर हेतू यांचा चांगला होता तर लोकसभेच्या रिझल्टच्या आधी काय, आणि आता इलेक्शन आज उद्यामध्ये लागेल तेव्हाही धावपळ आहे। बघा, तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे। जर पत्रकारांनाही वाटत असेल, आणि आर्थिक परिस्थिती ही का आज नाही, मी गेले 1 वर्ष हे भाषण करते, सातत्याने मी भाषण करते की महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थिती ही गंभीर आहे या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे। त्याच्यामुळे तिथे अशीच व्यक्ती बसली पाहिजे जी हे सगळं नीट करेल आणि ही महाराष्ट्राची घडी बसवेल, आणि ते ह्या सरकारला जमणे नाही। त्याच्यामुळे या भ्रष्टाचारी सरकारला म्हणजे तुम्ही बघा, इथे भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि महागाई ही 3 अतिशय महत्त्वाचे आव्हानं आज राज्याच्या समोर आहे। महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराबद्दल हे सरकार बोलतच नाही, ते सोडून बाकी सगळं बोलतं। दुर्दैव आहे की महाराष्ट्राची गेले 2-2.5 वर्ष ही फक्त पक्ष फोडा, घरं फोडा, पक्ष न्या, चिन्ह न्या ह्याच्यातच गेली। ह्याच्यात महाराष्ट्राचं खूप नुकसान झालं। ठीक है, अभी इलेक्शन अनाउंस होने वाला है, पता नहीं और क्या क्या करेंगे तब तक। मुख्यमंत्री कहते हैं कि जैसे हमने लाडली बहना योजना लाई, लाडला किसान भी लाया, लाडला प्रवासी हमने लाया हुआ है और टोल माफ़ी की है। विपक्ष अगर कह रहा है कि चुनावी जुमला है तो चुनावी जुमला नहीं, आगे भी चालू रहेगा टोल। दुख की ये बात है, ये हर चीज़ पैसे में तोलते हैं। इनको पता ही नहीं कि रिश्ते पैसे से नहीं बनते, ईमानदारी और मन से बनते हैं। दूसरा ये कि आज मुख्यमंत्री कह रहे हैं कि लगातार विपक्ष जो आवाज़ उठा रहा है कि कानून व्यवस्था जो है वो बिगड़ी हुई है, चरमराई हुई महाराष्ट्र की, लेकिन ठीक उनके समय में भी जो आप गृहमंत्री की हमेशा इस्तीफे की मांग करते हैं, इस पर कहते हैं कि अनिल देशमुख तो जेल में गए हुए थे, ये कैसे मांग कर सकते हैं कि इस्तीफे की? जिस सरकार में, मुझे याद है माननीय मुख्यमंत्री जी भी उसी सरकार में थे, एक, और दूसरी बात, अनिल देशमुख जी को जिस गलत तरीके से, वो ऑपोजिशन में है, वो वॉशिंग मशीन में जाने के लिए तैयार नहीं थे, नहीं तो केस होता ही नहीं। और किसी ने अगर देखा होगा FIR देखिए, आरोप क्या हुआ और अभी क्या उन पे केस है, कोई बताए मुझे। और मैं किसी के भी साथ जो आज सत्ता में है उनके साथ बैठने के लिए चर्चा वार्ता आपके चैनल पे बुलाइए, मैं आ जाऊंगी। आप पूछिए कि आज जो आरोप, अगर आप ऑपोजिशन में रहे तो आइस, इनकम टैक्स, CBI और ED, और अगर उनके साथ चले जाए तो वॉशिंग मशीन। ये तो डेटा बोलता है ना, और ये सिर्फ महाराष्ट्र में नहीं है, ये मॉडल
कश्मीर टू कन्याकुमारी सब जगह है। हम देख रहे हैं कि लगातार कैबिनेट में एक के बाद एक फैसले, एक दिन में 19-19, 20-20, 25-25 फैसले हो जा रहे हैं जो अब तक नहीं लिए फैसले, ये पेंडिंग या सिर्फ इलेक्शन को ध्यान में रखते हुए रखे गए थे। उनको आपके सवाल में ही मेरा जवाब है ना, इट इज़ ऑब्वियस। अगर ये इतनी बुरी तरह लोकसभा का रिजल्ट नहीं आता और जिस तरह से उनको दिख रहा है अभी विधानसभा में क्या होगा, इसीलिए तो सरकार मेहरबान है। हम देख रहे हैं कि महिलाएं इतनी कड़ी धूप में बैठी हुई, जिस मांग को लेकर स्वतंत्र विभाग उनको चाहिए, सरकार का कोई भी नुमाइंदा यहाँ पे उनकी बात सुनने को तैयार नहीं। एक और लाडली बहना और दूसरी और यही अनास्था, क्योंकि वो झूठ है पूरा। ये जो सरकार है वो असंवेदनशील है और उनको सिर्फ वोटों से और कुर्सी से प्यार है। ताई, एक महत्त्वाचा मुद्दा आहे, पक्षातल्या एका कार्यकर्त्याची सुद्धा निर्गुणपणे हत्या होती। गेल्या काही दिवसापासून आपण घटना बघतोय, हत्येच्या घटना होत आहेत, बलात्काराच्या घटना होत आहेत। नाही, अजित पवारांच्या गटाच्या 2 नेत्यांच्या हत्या मुंबईत 1 आठवड्यात झाल्या। हे अतिशय वेदना देणारं, अस्वस्थ करणारं आहे। आणि ज्या पद्धतीने म्हणजे जेव्हा अबू आझमीजींना 15 दिवसापूर्वी पत्र आलं होतं, काय करत होतं होम मिनिस्ट्री? एक नाही 2-2 कमिशनर आहेत ना मुंबईत, मग होम मंत्रालय देवेंद्रजींनी याचं उत्तर द्यायला नको? देवेंद्र फडणवीस जी को जवाब देना पड़ेगा की 2-2 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे 2-2 नेत्यांच्या हत्या होतात, याला उत्तर नाही द्यायला पाहिजे कोणी? याला जबाबदार कोण आहे? ज्या व्यक्तीला Y+ सिक्युरिटी आहे त्याच्या जवळ जाऊन गोळ्या मारल्या जातात, ही आहे महाराष्ट्राची लॉ अँड ऑर्डर। अरे नैतिकता असती ना थोडी तरी त्यांनी स्वतःनी जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता। जाऊन दुःख बघा त्या दोन्ही कुटुंबांचं। इतकं असंवेदनशील सरकार आहे ना, ते किती खून झाले आणि काही झालं, बलात्कार झाले। बापदेव घाटाची केस बघा, बापदेव घाटामध्ये काय झालंय? काहीच नाही अजून। कोणी केलं, काय केलं, काही अहो त्या वर्दीचा धाकच नाही राहिला, कारण का सगळ्यांना वाटतं ही वर्दी कॉम्प्रोमाइज होऊ शकते आणि याला जबाबदार गृह मंत्रालय आहे। रक्ताची तपासणी बदलू शकते, पोर्सच्या गाडीत तुम्ही असला तर तुम्हाला खून केला तरी माफी होऊ शकते। हे दुर्दैव आहे हे महाराष्ट्राचं। महाराष्ट्रात कधी असं झालेलं आहे? मैम सवाल ये है कि लगातार हम देख रहे हैं कि सरकार के जो बैठे हुए लोग हैं उन्हें वही सुरक्षित नहीं है और फिर भी मुख्यमंत्री कहते हैं कानून और व्यवस्था हम बनाए रखेंगे, ये वो आशावाद निर्माण करते हैं। ना महिला सुरक्षित है ना बच्चे सुरक्षित है। हिट एंड रन की केसेस बढ़ रही है, महिलाओं के खिलाफ बलात्कार बढ़ रहे हैं और नेताओं के तो खून हो रहे। तो कोई सुरक्षित नहीं है इस राज्य में, इसीलिए ये सरकार बदलनी ही पड़ेगी क्योंकि इनसे नहीं हो पा रहा है। लॉ एंड ऑर्डर का जो सिचुएशन है, अजीत पवार जी के गट के 2-2 नेताओं की हत्या हुई एक हफ्ते में, 2-2 नेताओं की। इसका जवाब देना पड़ेगा और दूसरा कोई नहीं मांगे तो दोनों फैमिलीज के मैं लड़ूंगी, क्योंकि उस घर की महिलाओं के जो आंसू है वो मैंने देखे हैं। क्या दुख से वो दोनों फैमिलीज जा रही है, मैंने खुद देखे। मुख्यमंत्री दावा करते हैं कि बाबा सिद्दीकी जो दोषी होंगे उनको तो हम फांसी पे लटकाएंगे। अरे फांसी देंगे, लेकिन उनको वापस लाओगे आप? ला पाओगे? फांसी तो दे देंगे तीनों को पकड़ पे, लेकिन उसके पीछे किसका बड़ा षड्यंत्र है, इसका जवाब मास्टरमाइंड तो पकड़ना चाहिए। और अगर 2 हफ्ते पहले आपको पता था कि उनको ये ऐसी सिक्योरिटी बड़े थ्रेट है, तो उसको सिक्योरिटी बढ़ाई क्यों नहीं गई उनकी? सोचना चाहिए था सरकार की, इनकी मूवमेंट में ध्यान रखना था। ऐसा इतना कैजुअलनेस इस सरकार का है, कितने बड़े नेता का खून भी होता है फिर भी आप कैजुअली लेंगे और उसको जस्टिफाई करेंगे। शेम ऑन सच अ गवर्नमेंट। थैंक यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।